रमजान ईदची तयारी सर्वत्र सुरू आहे. मात्र रमजान ईद सर्वसाधारण पद्धतीने साजरी केली जाणार असल्याचा निर्णय जो आहे तो सिया मुस्लिम समाजाने घेतलेला आहे. मी आता पुण्यातील एका मस्जिदमध्ये आहे आणि या ठिकाणी सर्व सिया समाजाची मुस्लिम समाजाची लोक जे आहेत ते एकत्र आलेले आहेत. काय निर्णय झालेला आहे सगळा आणि कशा पद्धतीने तुम्ही ईद साजरी करणार आहे आणि इराण आणि इस्रायलच्या युद्धाचा काय परिणाम सगळ्या ईदवरती झालेला दिसतो? आपल्याला तर सर्वांना माहितीच आहे की गेल्या अनेक दिवसापासून युद्ध चालू आहे आणि त्या युद्धामध्ये संपूर्ण जगाला अनेक दशके मानवतेचा, समतेचा, समानतेचा, एकतेचा, भाईचाऱ्याचा संदेश देणारे सय्यद अली खामनेई साहेब आयातुल्ला त्यांचं वीरमरण पत्करलं त्यांनी. आणि मला वाटतं की त्यांना मानणारा फक्त शिया समाजच नाही, शिया मुस्लिम समाज नाही, त्यांना मानणारा संपूर्ण मुस्लिम समाज या जगामध्ये आहे. फक्त त्याचबरोबर आपण हे बघू शकता अनेक इतर धर्माचे लोक जे मानवता, समानता, समता विचार या विचारांचे आहेत, लोकशाहीच्या विचाराचे आहे, समाजवादी पुरोगामी विचारांचे जे लोक आहेत संपूर्ण जगामध्ये ते सुद्धा त्यांना मानतात खामने साहेबांना. आणि मग ईदच्या पार्श्वभूमीवर म्हणजे नेमकं ईदच्या 15-20 दिवस अगोदरच त्यांना ते शहीद झाले युद्धामध्ये. आणि त्याच्यामुळं फक्त शिया मुस्लिम समाज नाही, मला असं वाटतं की संपूर्ण जगामधील मुस्लिम समाजाने काही प्रमाणात मुस्लिम समाजाने असा निर्णय घेतला की यावेळी ईद ही फक्त साधेपणाने साजरी करायची असं वाटतं. आपण बघू शकता की हजारो किलोमीटर दूर आहे इथून इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे. त्याचे परिणाम, त्याचे सावट आपल्या पुण्यासारख्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कितीतरी हॉटेल बंद पडलेत. आपल्याला माहिती आहे की कॅम्प असेल किंवा सदाशिव पेठ असेल किंवा इतर संपूर्ण पुणे शहरामध्ये हॉटेलच्या बाहेर बोर्ड लावलेले आहेत की गॅस टंचाईमुळे आम्ही हॉटेल बंद ठेवले आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्यांना बसतोय, गरिबांना बसतोय. फक्त गॅसच नाही तर मला वाटतं हे जर युद्ध पुढे चालू राहिलं तर त्याचे जे सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजांवर पण फरक पडेल असं आम्हाला वाटतं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अमेरिका आणि इस्रायलने जे संपूर्ण जगाला युद्धाच्या संकटामध्ये स्वतःहून ओढून घेतले आहेत ते त्यांनी कुठेतरी थांबवले. आणि मानवतेला, एकतेला, समतेला, समानतेला, भाईचाराला मानणारे आपण लोक आहेत, त्याला आपण पुढे ही चालू ठेवलं पाहिजे मला असं वाटतं. कि ईद क्या होती है और क्या निर्णय लिया है सब? देखिए, पहले तो ये आपके चैनल के माध्यम से मैं बताऊं, अर्ज करूं कि जब से अमेरिका का वजूद है, जब से अमेरिका की खोज हुई है, उसने तो बहुत से जराइम किए हैं, लेकिन सबसे बड़ा जुर्म जो किया उसने वो खामनेई साहब को कत्ल करके, उनकी नज़र में वो जो भी हो और हमारी नज़र में तो बहुत बड़ी शहादत है ये. जिस दिन उनको शहीद किया गया, पूरी दुनिया जो इंसाफ पसंद दुनिया है, जो सच को पसंद करती है, रोशनी और उजालों को पसंद करती है, हर घर में ऐसा लग रहा था कि हर घर में एक मैयत रखी हुई है, हर घर में एक जनाजा रखा हुआ है. इसलिए कि वो बज़ाहिर ईरान में रहते थे लेकिन वो करोड़ों लोगों के दिलों में रहते थे. लोगों के दिलों में उनका मकाम और घर था और इसलिए उनकी शहादत का जो सोग है, उनकी शहादत से जो दुख हुआ है, उस दुख और गम के इजहार के लिए तमाम आलम तशय्यो और शीज़ दुनिया जो है, बल्कि मैं सिर्फ शियों तक महदूद नहीं रखूँगा, हमारे उसमें अहले सुन्नत भाई भी हैं, सब ने मिलजुल के ये फ़ैसला किया है कि ईद के मौके पर सिर्फ नमाज ही नहीं पढ़ी जाती, बहुत सी लवाजमात भी होते हैं, कुछ रस्में होती हैं, कुछ दस्तूर होते हैं कि मैं आपके घर जा रहा हूँ, गले मिल रहे हैं, आप हमारे यहाँ रह रहे हैं, हम आपके यहाँ खा रहे हैं, आप हमारे यहाँ खा रहे हैं. इन सब चीज़ों से परहेज़ किया जाएगा कि ताकि हम ये, और हमारा दुख सिर्फ दुख नहीं है, ये हमारा सोग सिर्फ सोग नहीं है, बल्कि अमेरिका और इजराइल के जुल्म के ख़िलाफ़ एक एहतजाज है, एक आवाज़ है और जो उठती रहेगी. और आप देखें कि ये ईश्वर की मदद, अल्लाह की मदद है ईरान के साथ कि ईरान इस वक्त सिर्फ अकेला है, लेकिन बड़े बड़े चौधरियों को उसने घुटने पे ला दिया है. ट्रम्प को देखें, वो जैसे ऐसे हो गया जैसे कोई पागल है, दीवाना है. उसकी दीवानगी, उसका पागलपन, उसके हौसलों का टूटना अमेरिका इजराइल की शिकस्त है और ईरान की जीत है. क्या करने वाले उस दिन, क्या सबका निर्णय हुआ है? सबका निर्णय ये है,
सिर्फ हमारा नहीं बल्कि नौजवान बैठे हुए हैं सब। एक तो निर्णय वो होता है कि उलमा मौलवियों ने ले लिया, उस पर अमल नहीं हो रहा है, बहुत कम हो रहा है, लेकिन इस मामले में ऐसा नहीं है। इस पे पूरी कौम का, सिर्फ उलमा नहीं बल्कि मिल्लत का भी, कौम का भी फैसला है कि नमाजी ईद का जो त्यौहार है सादगी से मनाया जाएगा, ताकि दुनिया को पता चले कि हम एक बहुत बड़ी शहादत का, हमें जो दुख है हम उसका इजहार कर रहे हैं, उसका शोक कर रहे हैं। बस नए कपड़े नहीं पहनेंगे। नए आमतौर से 99 के 100% सभी लोग ईद पर नए कपड़े पहनते हैं। तो घरों में मीठा बनता है, लोगों को इनवाइट किया जाता है, पहचान वालों को। इस किस्म की बातों से परहेज किया जाएगा। नमाज नहायत सादगी से पढ़ाएंगे, अपने अपने घरों को चले जाएंगे। इस साल इसी तरह की ईद होगी, पूरे हिंदुस्तान में नहीं बल्कि पूरी दुनिया में। नक्कीच आपल्यावर अजून काही लोक आहेत। हा निर्णय आला, एक मोठं दुःख जे आहे ते या ईदमध्ये सगळ्यांवरती आपल्याला पाहायला मिळतंय। नेमका काय निर्णय झालाय आणि कशा पद्धतीने करणार आहे? आमच्या मौलाना जसं म्हणलंय तसं आम्ही एकदम साधारणपणे ईद साजरा करणार आहे, फक्त नमाज पढ़णार आहे आणि नवीन कपडे आणि शिरकुमा जे बनवतो ते काय बनवणार नाही, बस एवढं सांगणार। या युद्धाचा परिणाम सगळीकडे झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। हो, आम्ही साधेपणाने एकदम ईद करणार आहे। काय म्हणजे गोड वगैरे काय बनवणार नाही, साधेपणाने ईद साजरा करणार। या आधी अशी कधी परिस्थिती आली होती का ईदच्या वेळेस, किंवा यावेळेस जी परिस्थिती आली ती खरंच सगळ्या जगाला हादरवणार? बरोबर आहे, कधी आली होती नाही ते आता मौलाना पण जे साधारण इथनं ईद करायचे फक्त नॉर्मल। नक्की आपण जर पाहिलं तर सर्वसाधारण पद्धतीने ईद साजरी करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सुमित भोसले सह सागर आवड, साम टीव्ही, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।